स्टेटमेंट कुठून येतात? सुरुवात याची तिथूनच झाली होती. तेव्हा तुम्हाला कन्व्हिन्स करता येत नाही, तेव्हा लोकांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न होतो आणि काही लोकांना भडकवण्याचा प्रयत्न होतो. त्याच्यातला हा भाग आहे. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं सर्वे, आपले जेवढे सर्वे आले त्या सर्वेमध्ये महाराष्ट्राचा सर्वे असा एकतर्फी नाही आहे. म्हणजे जेवढे ओपिनियन पोलही आतापर्यंत आले होते सगळीकडे, जर त्यात उत्तर प्रदेशातही त्यांनी वन साइडेड दाखवलं, राजस्थान, मध्य प्रदेश, राजस्थान, हे गुजरात असेल, पण महाराष्ट्राचा जो सर्वे आला बऱ्याच याच्यात, त्यात कुणी एकदम कमी दाखवले, कुणी जास्त दाखवले. तर महाराष्ट्राची स्थिती तुम्हाला वाटते का की थोडी अडचणीची आहे? नाही नाही, महाराष्ट्रात आम्हाला 44-45 जागा मिळतील. मला विश्वास आहे की देशाचं जे वातावरण आहे त्याचा महाराष्ट्रातही त्यात पुढे राहील आणि अशा कुठलीही शक्यता मला वाटत नाही. म्हणजे हा कॉन्फिडन्स कशामुळे? म्हणजे यावेळेसचं वोटिंग महाराष्ट्रातल्या राजकारणाचा काही फरक न पडता फक्त मोदींवर होईल? महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे त्याचा राष्ट्रीय राजकारणावर प्रभाव नाही पडत. राष्ट्रीय राजकारणावर आमचं जे सरकार होतं केंद्रातलं, त्याचा जो परफॉर्मन्स आहे त्याच्या आधारावर आम्हाला मतदान मिळेल. म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर. विकासाच्या मुद्द्यावर तुमच्या तोंडूनही मी कधी, नेहमी तुमच्या तोंडी हीच भाषा असते, मिलियन ट्रिलियन, म्हणजे विकासाची भाषा असते. गडकरींच्या तोंडी कधी हिंदुत्वाची भाषा नाही होती. असते ना, हिंदुत्व, विचारधारा, राम मंदिर, हे सगळे मुद्देच आहे. पण मी ज्या खात्याचा मंत्री आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर, रोड, ब्रिजेस, टनेल, त्याच्याबद्दल मी रोपवे, केबल कार, पर्वतमाला, भारतमाला, जेव्हा शिपिंग मिनिस्टर, सागरमाला, तर माझ्या डिपार्टमेंट बद्दल मी नेहमी बोलत राहिलो. आता जे पक्षाचे अन्य विषय असतात त्याच्यावर आता मी पक्षाचा काही अध्यक्ष नाही, जनरल सेक्रेटरी नाही, प्रवक्ता नाही, ते माझ्या डिपार्टमेंट बद्दल मी बोलत असतो. बाकीच्या बद्दल आमचे प्रवक्ते, पदाधिकारी हे बोलत असतात. आता काल तुम्ही मी तुमचं एक स्टेटमेंट वाचत होतो की मी कधी भ्रष्टाचार केला नाही, लाखो करोडोंचे कामं केले, पण कधी भ्रष्टाचार केला नाही, कोणीतरी एक दाखवावं, आम्ही राजकारण सोडेल, हे तुमचं वक्तव्य होतं. काल परवाचंच तुमचं वक्तव्य आहे. पण महाराष्ट्रात ज्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तुमच्या पार्टीकडून, असे नेते महाराष्ट्रात तुमच्या पक्षाबरोबर आले? कसं असतं की काळाच्या ओघामध्ये अनेक लोक पक्ष बदलतात, येतात, जातात. पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ कंपल्शन, लिमिटेशन्स अँड कॉन्ट्रडिक्शन्स. त्यामुळे आता हे चालत असतं. सगळ्याला निकष लावतात नाही, पण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा पूर्व अध्यक्ष म्हणून, मोदींच्या नेतृत्वाखाली मला 50 लाख कोटी रुपयाची कामं अवार्ड करायची संधी मिळाली. एकही कॉन्ट्रॅक्टरला कुठलं काम घेण्याकरता माझ्या घरी नाही यावं लागलं. कुठेही तुम्ही जाऊन चौकशी करू शकता. नाही, तेच बोलतो ना, म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे आणि दुसरीकडे भ्रष्टाचार झालेले नेते तुमच्या बरोबर येतात, मग हे सोयीचं राजकारण नाही का? असं आहे की काळाच्या ओघामध्ये अलायन्सेस होत असतात, पक्ष बदल होत असतो, माणसं येत असतात, हे चालत असतं. आणि म्हणून राजकारणामध्ये अपरिहार्यता म्हणून अनेक गोष्टी स्वीकाराव्या लागतात, त्यातून पुढे जावं लागतं, कारण शेवटी बेरजेचं राजकारण करावं लागतं.